आज आपण गुळांबा करूया। मोठी कैरी अशी सासूबाईंनी आमच्या दिली होती, असं तिकडच्या आमच्या झाडाची। ती आता खिसलेली साल काढली त्याची मी आणि तो मोठ्या किशणीने खिसून घेतलेली। साधारण हे 1.5 वाटी झालेला आहे। त्याच्यात मी 1 वाटी गुळ घालणार आहे आणि वेलदोडे जायफळची पावडर असं सगळं मिक्स करून आपल्याला छान एकतारी पाक करून त्याच्यामध्ये गुळांबा करायचा आहे। आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये खिसलेला हा आंबा म्हणजे कैरी त्याच्यात घालून घेते। आता हा थोडासा परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी गुळ घालते। ह्याला पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही। गुळाचं जे पाणी सुटते की नाही त्याच्यातच करायचं आहे आपल्याला। थोडासा एकतरी असा चिकट पाक झाला की नाही आणि रंग बदलतो कैरीचा बरं का, म्हणजे मग पारदर्शक कैरी होते आणि ह्या पाकातच ती कैरी शिजली जाते। छान त्याचा वास पण सुटतो आणि छान होतो पाक असा गुळाचा आणि याची चव पण छान लागते। बघा पाणी सुटले याला। आता मी ह्याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं शिजून निघेल पाकामध्ये हे। गॅस मंद आहे। आपला पाक हे शिजलेला आहे आणि आंबाही त्यातला शिजलेला आहे। आता पाक आपला झालाय का नाही हे बघायचं आहे आपल्याला। त्यातली कैरी पण शिजलेली आहे आणि पाक बघूया आपण। हे तार येते त्याला, याचा अर्थ आपला पाक पण चांगला शिजलेला आहे, म्हणजे गुळांबा चांगला टिकतो। आता ह्याच्यामध्ये रंगच इतका छान आलेला आहे की वेगळं काही पुढे रंग वगैरे टाकण्याची गरज नाही। फक्त आता मी थोडंसं वेलदोडे जायफळची पावडर टाकणार आहे त्याच्यात। आपला गुळांबा तयार झालेला आहे। गॅस घालून टाकते मी। आता तो गार झाला की मग बरणीत भरायचा असतो। तिने आपला गुळांबा तयार झालेला आहे। खा आणि मस्त राहा। पोळी बरोबर ब्रेड वरती लावून जाम सारखा सुद्धा चांगला लागतो आणि चमचम छान लागतो। म्हणजे कुठलाही एखादी व्यक्ती अचानक आली तर त्याला पोळी बरोबर खायला हे गोड पदार्थ चांगला लागतो। करा आणि खा, मस्त राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।